हे गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आलोय मुंबईला. तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल असं मला वाटते. कारण की मुंबईला यायचं कारण हे होतं की माझ्या आत्याचं वायदेवे लग्न होतं. तर आम्ही ते लग्नासाठी आलतो मी आणि मम्मी तर काय लग्नाला यायला जमलं नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे आजीच्या पायाला लागलेलं. तर मम्मी आजीबरोबर थांबली. तर मी विरारला संजोग मामाची इथं आलो आणि त्यांच्याबरोबर गेलो माझ्या आत्याच्या लग्नाला. तर लग्नाचा आणि हल्दीचा प्लस ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू पुढे भेटेल, तर तुम्ही प्लीज पूर्ण बघा. गाईज तर मी फायनली हळदीला पोचलो होतो. मग पोचलो तर बघतो म्हणजे डान्स करायला चालू आहे. मग मी पण काय मागं फिरतो, मी पण मग डान्स करायला चालूच केला. त्याच्यानंतर नवरी पण आली आमच्याबरोबर नाचायला. मग नवरी काय चाहती मुंबईबरोबर तर सब नाच नाही पडेगा ना बाय. तर आम्ही सगळे लागलो नाचायला. तर तुम्ही आजीला पण बघता, आजी पण खूप एन्जॉय करत होती आमच्याबरोबर. मग नाचता नाचता आजीने आणि आत्याने पण मला नाचायला ओढलं. तर मी पण लागलो फुल जोशमध्ये नाचायला. तर मग मी गेलो फटाके फोडायला. पण फटाकडे फोडायला गेलो, पण माझ्याकडनं काय फटाका फुटतच नव्हता. सगळे माझ्याकडे बघून हसत होते. नंतर हे काका आले. काकावाले काम करतो माचीस लाव. संजय मामा पण खूप हसत होता. मग काकाने साईडला हात ठेवला, हवा लागली होती करून, पण माझ्याकडनं काय पेटतच नव्हता. तर मला मामा बोलते, अरे लवकर फोड. तर मग एंडिंगला रागाच्या भरात मी फोडला. लागला तर मी एकदम घाबरूनच साईडला पळालो, कारण की मला तर जाम भीती वाटते. मग काय एंडिंगला फटाका फुटला फायनली. सगळे खुश. मग मी फुल जोशमध्ये आम्ही फायनली लग्नाच्या दिवशी निघालो लग्नाला. पण सुजलला भेटत नव्हता त्याचा एक सॉक्स, कारण की त्याने आल्याला कुठे ठेवलं त्यालाच माहीत नव्हता. मामा भडकला. त्यानंतर सॉक्सचा झाला प्रॉब्लेम सॉल्व. तर मामाने म्हटलं तू माझ्या शूज घाल. मग त्यानंतर मी खालेलो फटाफट रेडी होऊन. मग मी पहिला खालेलो. मग माझ्यानंतर मामा आला. मामानंतर आई आले. आईने फुल मला हॅलो करून मामीने पण हॅलो केला. मग आपला सुजल भाई फुल निवांतमध्ये तर फुल फ्लॅक्स मारत होता, कपडे वगैरे घालून टाईटमध्ये. मग आम्ही रोडला आलो. रिक्षा भेटत नव्हती. मामा जाम गरम झाला होता, कारण की ऊन पण खूप लागत होतं. तर मामाचा डोकं इकडे तिकडे सारखं बघत होता रिक्षा दिसते का. पण आमचा छोटा बच्चीसुद्धा ब्लॉक करत होता. मग त्याच्यानंतर काय सुजलला आम्ही सगळेच वैतागलो. आईचा फोनवर फोन चालू होता की लग्नाचा हॉल कुठे, कारण की आम्ही निघालो आम्हाला माहीत नव्हतं. तर मग फायनली आमची रिक्षा आली. आम्ही रिक्षामध्ये बसलो एवढं कोंबून. तर गाईस तुम्ही पण बसले का असे एवढं रिक्षामध्ये कोंबून, मला सांगा. कारण की एकच रिक्षा भेटली आणि आम्हाला जायचं होतं लवकर. त्यानंतर आम्ही फायनली आलो स्टेशनला. तर स्टेशनला आलो विरारला. तर मामाने पकडला होता बच्चीचा हात. तर हे आहे विरार स्टेशन. तर स्टेशनला आलो. भाईसाहब संडेवर तर गर्दीच बहुत हाडती. तर येतं ते आमचे आईचे मोठे फॅन, कारण की आई तर खूप फेमस आहे. त्यांची फॅन भेटली इथे. तर आई पण खुश झाला आहे.
मग त्यानंतर आम्ही तिकीटची लाईन बघूनच हँग झालो, कारण की एवढी गर्दी होती तिकीटला. मग त्यानंतर आम्ही फायनली दादरला पोहोचलो. दादरलासुद्धा मामाची फॅन फॉलोइंग एवढी होती की त्यांना कंटिन्यू भेटत होती. मग दादरला फायनली आम्ही कंटिन्यू अर्धा पाऊण तास चालतोय, कारण आम्हाला माहीतच नव्हतं लग्नाचा हॉल कुठे आहे. मग फायनली आम्ही पोचलो लग्नाच्या हॉलला. AC हॉल होता, करून जरा थंड वाटलं, डोकं गरममध्ये ते शांत झालं. तर हे होतं लग्नाचा हॉल. तर लग्नाच्या हॉलमध्ये आलो, पण काय सांगू, जाम थकलो होतो. मग पहिला सुजल भाई येऊन आधीच बसला. त्यानंतर मी पण बसलो थोडा वेळ. मग पहिला मला जरा हॉल वगैरे दाखवावा, कारण की हॉल तर एकदम फर्स्ट क्लासमध्ये होता. त्यानंतर मग नवऱ्याचा मस्तपैकी फेऱ्या घ्यायचा कार्यक्रम चालूच होता. म्हणलं ह्याचं एक शूट करावं, पण सारखं शूट कोणतरी म्हणलं जायलाच पाहिजे, माझ्यात नाही व्हिडिओ असं बोलले तरी चालेल. तर नवरा नवरी फेरे घेत होते. त्यानंतर फेरे झाले, मग आम्ही आलो जेवायला. तर माझं तर पहिल्याच जेवून झालं होतं. ही सगळी माझ्या नंतरून जेवायला बसली. सुजल पण तिकडे बसला. मग मामी बसले, आई बसले, मग सर्वच बसले जेवायला. मग जेवत होतो. जेवण झालं त्यानंतर आम्ही सगळे गेलो आईस्क्रीम काउंटरला. आईस्क्रीम थंड आहे का? गरम वाटतं का आईस्क्रीम? अरे थंडगार आतमध्ये तुला शांत होईल. मी खाऊन बसलो. कॉमेडी सीन झाला, पण नंतर आम्ही बच्चूला बघत होतो. बच्चे बसला होता खाली बसून खात होता आईस्क्रीम. त्यानंतर आम्ही आलो परत हॉलमध्ये परत एवढी गर्दी वाढली ते बस रे बस. पण आमचा सुजल बायका फोनशिवाय कुठं हटत नाही. फोनमध्ये बिझी असतो नुसता फोनमध्ये पाहिजे. लग्नामध्ये आले तर फोनमध्ये बिझी असतो. बोरची देखील नवरीने आणि नवऱ्याने घेतले एंट्री. त्यांच्यासमोर सगळे फुल जोशमध्ये नाचत होते. तर काहीच मग नवरीची स्टेजवर झाली एंट्री. मग आम्ही लोक थांबलो लाईनमध्ये फोटो काढायला. तर फर्स्ट नंबर आमचा होता. मग लग्न वगैरे झालं. मग रात्री आम्ही 12 वाजता आलो विरारला. मग त्यानंतर काय सगळे जाम थकलो होतो, सगळे निघाले घरी. संजय मामा ब्लॉग करतो, मी त्याला ब्लॉग करत होतो. हे गाईस, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.